जेव्हा मी माझ्या वडिलांच्या कबरीवर प्रार्थना करण्यासाठी शमशानात जायचे, तेव्हा मला एका नाव नसलेल्या कबरीजवळ एक महिला बसलेली दिसायची, जी नेहमी रडत असायची आणि माफी मागायची. तिला रडताना पाहून मला खूप विचित्र वाटायचे, पण तिच्या चेहऱ्यावरून ती चांगलीच दिसत होती. एके दिवशी मला ते सहन झाले नाही आणि मी तिला विचारले, तुमची हरकत नसेल तर तुम्ही मला तुमची व्यथा सांगू शकता? इथे का बसतात? मी तुमची काही मदत करू शकते का? माझं बोलणं ऐकून तिने वर मान करून माझ्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात अपार दुःख होते. मी पाहिले की तिचे डोळे रडल्याने लाल झाले होते. मी तुला काय सांगू मुली, मी खूप वाईट आहे. जर तुला माझी कथा ऐकायची असेल तर थोड्या वेळासाठी माझ्याजवळ बस, माझे मनही हलके होईल. त्या बाईबरोबर शमशानात बसणे मला अजिबात चांगले वाटले नव्हते. मी तिला माझ्या घरी बोलावले आणि तिने काही मिनिटांनी स्वीकारले. तिलाही दुःखाचा तडाखा बसला होता. कदाचित तिलाही आधार हवा होता. मी तिला घरी आणून चहा प्यायला दिला. मग जेव्हा तिला बरे वाटले तेव्हा तिने मला तिची गोष्ट सांगितली. माझा जन्म अशा कुटुंबात झाला जिथे स्त्रियांचा अर्थ संपत्ती असाच होतो की ते मेलेल्या महिलांची आंघोळ घालत असत आणि त्यांना कफन वगैरे घालत असत. गावात आम्हाला कुणीच पसंत करत नव्हते, पण शहरात आमची चांगली कमाई व्हायची, कारण 1-2 दिवसाआड कुणी ना कुणी महिला मरायची. लोक आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखू लागले होते, त्यामुळे ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन जायचे आणि आमच्या हातावर 3 ते 4 हजार रुपये ठेवायचे आणि आमच्यावर आंघोळीची आणि आच्छादनाची व्यवस्था सोपवून देत असत. आम्हाला आता त्या कामाची सवय झाली होती, त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा दहशत नव्हती. एके दिवशी संध्याकाळी 4 वाजता मी माझ्या कामातून मोकळी होऊन बसले होते की दार उघडले आणि माझ्यासमोर एक 50 वर्षाची बाई उभी होती. ती चांगलीच प्रतिष्ठित आणि तंदुरुस्त वाटत होती. ती मला म्हणू लागली की मला तुझ्याकडे काही काम आहे, पटकन माझ्या घरी चल. मी हैराण झाले होते की एवढ्या झटपट कुणाला माझ्याकडे काय काम असू शकते. मी अंगावर शॉल घेतली आणि त्या बाईसोबत गेले. ती खूप घाईत दिसत होती. एका मोठ्या बंगल्याजवळ येऊन थांबली. ती माझ्याकडे पायीच चालत आली होती, मात्र तिच्या घराबाहेर 2 गाड्या उभ्या होत्या. मला तिची ही गोष्ट थोडी विचित्र वाटली. तिने मला अगदी शांतपणे आत नेले आणि मला म्हणाली, बघ, आज दुपारी माझी सून वारली आहे. मी तिच्या आई वडिलांना ओळखत नाही. माझ्या मुलाने एका अनाथ मुलीशी लग्न करून घरी आणले होते. त्याचं तिच्यावर खूप प्रेम होतं, पण काय करणार, ही बिचारी आपल्या मुलाचे दुःख सहन करू शकली नाही. ती गरोदर आहे, पण वेदनामुळे तिचा मृत्यू झाला आहे. गर्भवती महिलेला जास्त काळ घरात ठेवणे ही चांगली गोष्ट नाही. तू तिला लवकर आंघोळ घालून दे, म्हणजे थोडे विधी करून तिला लवकर पुरू शकशील. मला तर या मृतदेहाचीही भीती वाटत होती. तू ऐकले आहेस का की गर्भवती महिलेचा मृत्यू झाला की ती डायन बनते? त्या बाईचे हे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले. मात्र अशी कोणतीही गोष्ट खरी नसते. ह्या लोकांनी बनवलेल्या गोष्टी आहेत. मी त्या बाईच्या चेहऱ्यावर एक नजर टाकली, जिथे कोणत्याही प्रकारची उदास चिन्हे दिसत नव्हती. सून वारल्यानंतर एक बाई एवढ्या शांततेने कशी जगू शकते याचे मला आश्चर्य वाटले, तेही जेव्हा तिच्या पोटात आपला नातू असेल. बरं, मी तिला आंघोळ घालायला सुरुवात केली. मृतदेह फळीवर ठेवण्यात आला होता. एवढ्या तरुण आणि सुंदर स्त्रीच्या अशा तरुण वयात मृत्यू झाल्याचे पाहून मला खूप वाईट वाटले. पण आंघोळ घालत असतानाच मला त्या बाईच्या हातात थोडीशी हालचाल जाणवली. मी हळूच तिच्या नाकासमोर हात ठेवून पाहिले, तर तिचा श्वास आणि हाताची नस चेक केली तर तिचे पल्स सुरू होते. तिच्या जवळ गेल्याने ती महिला मृत नसून बेशुद्ध अवस्थेत असल्याचे संकेत मला मिळाले. जेव्हा एखाद्या व्यक्तीची स्पष्ट स्थिती कोमासारखी असली तरी तो व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत असतो, हे सर्व पाहिल्यावर मी गोंधळात पडले. आंघोळ घालता घालता थांबली. मी त्या महिलेचा सासूंना बोलावले, माझे ऐका, ही तर मला जिवंत दिसत आहे. तुम्ही पटकन डॉक्टरांना बोलवा. कदाचित तिचे अजून काही आयुष्य शिल्लक आहे. माझे म्हणणे ऐकून ती बाई गप्प झाली. तुला जे काम दिले आहे तेवढे कर, मला काही शिकवायची गरज नाही. तिचे म्हणणे ऐकून मला समजले की इथे काही प्लॅन करून कारस्थान केले आहे, अन्यथा या तरुण मुलीचा मृत्यू झाला नसता. मी तिला आंघोळीला किंवा कफन घालायला नकार दिला. मग ती पटकन दुसऱ्या खोलीत गेली. एक लाल रंगाची पिशवी आणली
ज्यात 50,000 रुपये होते. त्यावेळी मला पैशाची खूप गरज होती. कोणीही फक्त या प्रकारच्या पैशाने विकला जाऊ शकतो. माझा आत्मसन्मानही डगमगला. त्या बाईचे म्हणणे मला समजले. ते पैसे मी खिशात ठेवले. हे पैसे मला माझ्या जावईला द्यायचे होते, जो माझ्याकडे बऱ्याच दिवसापासून मोटरसायकलची मागणी करत होता. या कारणामुळे माझ्या मुलीच्या घरात शांतता नव्हती. पैसे घेतल्यानंतर मला विश्वास वाटला की जर मी माझ्या मुलीला हे पैसे दिले तर तिची समस्या दूर होईल. मी त्या बाईला पुन्हा आंघोळ घालायला सुरुवात केली, पण माझं मन भारी वाटत होतं. आता मी तिला आंघोळ घातल्यावर लगेच कफन गुंडाळले, पण माझे हृदय वेगाने धडधडत होते. मी जास्त वेळ तिथे थांबू शकली नाही आणि घराबाहेर पडली. त्या घराजवळ एक शमशान होते, जे त्या लोकांचे कुटुंबिक शमशान वाटत होते. मला आज पहिल्यांदाच खूप भीती वाटत होती, त्यामुळे पलंगावर पडूनही मला झोप येत नव्हती. काही वेळाने माझी मुलगी घरी आली. जड अंतकरणाने मी तिला आनंदाची बातमी दिली की तुझ्या 50,000 रुपयांची व्यवस्था झाली आहे. आता तू तुझ्या पतीला हे पैसे नेऊन दे, म्हणजे तो मोटरसायकल विकत घेईल आणि तुमचे आयुष्य सुसह्य होईल. ती म्हणाली, अम्माजी, तुम्ही इतके पैसे कुठून आणले? मी तिला सत्य सांगितले नाही. ती आनंदाने पैसे घेऊन निघून गेली. पण संध्याकाळी माझा नवरा आला, तेव्हा मी त्याच्यापासून सर्व काही लपवू शकले नाही. तोही माझ्यासारखाच लोभी आणि लालची होता. त्याला त्या गोष्टींनी काहीच फरक पडला नाही. जेव्हा मी त्याला सर्व काही सांगितले तेव्हा बोलता बोलता मीच त्या महिलेचा दागिन्यांचा विषय काढला की तिने खूप सोन्याच्या अंगठ्या घातल्या होत्या आणि तिची सासू त्या काढू शकली नाही आणि त्याच स्थितीत तिला कफनमध्ये गुंडाळायला सांगितले. त्या महिलेने सांगितले की मला माझ्या मुलाला दुखवायचे नाही की त्याची पत्नी मेली आहे म्हणून. मी त्याला सांगेन की तुझी बायको पळून गेली आहे, मला तिला दफन करायचे आहे, जेणेकरून माझ्या मुलाचा हृदयात तिच्याबद्दल क्रोध निर्माण होईल आणि तो पुन्हा लग्न करण्यास तयार होईल. त्या बाईने हे सर्व आपल्या मुलाच्या कल्याणासाठी केले आहे असे तिला मनातून सांत्वन वाटत होते. पण मला असे वाटत होते की तिला आपल्या मुलाला दुःखात ढकलायचे नव्हते. आपल्या मुलाने आयुष्यभर एका स्त्रीच्या दुःखात घालवावे असे कोणत्याच आईला वाटणार नाही. एवढं करून सुद्धा माझ्या मनाला आराम मिळत नव्हता. पण माझ्या पतीने त्यात आणखीन एक भर घातली. तो म्हणाला की आता ते दागिने आपल्यालाच बाहेर काढावे लागेल. तिचा मृत्यू झाला, त्यात आपला दोष नाही. एखाद्या ठिकाणी वस्तू खराब होत असेल तर आपल्याला त्याचा वापर करण्याचा अधिकार आहे. आपण त्याने आपल्या मुलीचे लग्न करू शकतो. तुला ही गोष्ट का समजत नाही? माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून विचित्र वाटले. मला हे सर्व काही करायचे नव्हते, पण त्याने मला पटवले. ते म्हणाले, थोड्याच वेळेचे काम आहे, चला शमशानात जाऊया. त्या बाईची कबर खणून तिथून जी काही संपत्ती येईल त्यात काही काम किंवा व्यवसाय करू. मग यापुढे असे काही करण्याचा विचारही करणार नाही. माझ्या पतीच्या बोलण्याने मीही वाहून गेले. रात्री 2 वाजता आम्ही घरातून निघालो. आमच्याकडे कोणत्याही प्रकारचे शस्त्र नव्हते, ज्याचा उपयोग आम्ही कबर खोदण्यासाठी करू शकतो. आम्हाला फक्त ताजी कबर कोणती असेल ते शोधायचे होते, जेणेकरून आम्ही चिखल काढून त्या महिलेपर्यंत पोहोचू शकू. आम्हाला खोदणाऱ्यांचीही मदत हवी होती. आम्ही शमशानात पोहोचलो तेव्हा खोदणारा व्यक्ती त्यावेळेस जागा होता. आम्ही त्याला संपूर्ण सत्य सांगितले नाही. आम्ही त्याला म्हणालो की आम्हाला एखादी गोष्ट अंमलात आणायची आहे जी खूप महत्त्वाची आहे, ज्याला काही गोष्टीमध्ये गुंतवून घेतल्यानंतर आम्ही आज संध्याकाळीच बनवलेल्या कबरीकडे वळलो. खोदकाम करणाऱ्या व्यक्तीकडून त्या कबरीची शहानिशा करून घेतली. असं असलं तरी तो विशेष प्रामाणिक दिसत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरही एक विचित्र लोभ होता. सुदैवाने त्याने आमच्याकडून कोणताही वाटा मागितला नाही. दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित तो झोपेत असावा. टॉर्चच्या उजेडात आम्ही त्या थडग्यापर्यंत पोहोचलो, जे अगदी ताजेतवाने होते. त्यावर मऊ माती होती. जेव्हा आम्ही ते काढण्यास सुरुवात केली तेव्हा ती सहजपणे निघून गेली. पण आम्ही ठेवलेल्या वस्तू काढू लागलो तेव्हा आम्हाला थडग्यातून मंद आवाज ऐकू येऊ लागला. मी माझ्या पतीला सांगितले की मला वाटते की हे काहीतरी वेगळे आहे, आपण इथेच थांबले पाहिजे. पण त्याला ते मान्य नव्हते. पण जेव्हा सर्व सिल्ल्या काढल्या गेल्या तेव्हा जी स्त्री त्या कबरीच्या आत कफनमध्ये बंद होती ती कफन फाडून मोठ्याने किंचाळली आणि बाहेर निघाली. हे बघून आम्ही घाबरलो. मी पटकन पुढे सरकली आणि बघितले तर ती महिला जिवंत होती, पण तिला भरपूर त्रास होत होता.
त्या बाईला पाहून आम्ही तिघही हैराण झालो. मी माझ्या पतीला मागे हटण्यास सांगितले. मी त्या महिलेच्या अंगावर चादर टाकली आणि तिच्या समोर संपूर्ण वास्तव्य सांगितले. पण उघडपणे तिच्या सासूने त्या महिलेला जिवंत मारल्याचे सांगितले. मी तिला वाचवण्यासाठी आली आहे. मी असे सांगितल्यावर ती मुलगी रडायला लागली. ती म्हणाली, देवा खातर मला तुमच्यासोबत घरी घेऊन चला. माझी सासू तुमच्याशी खोटे बोलली आहे. मी मेली नव्हती. तिने मला एक औषध दिले होते. तुला आराम मिळेल असे सांगितले. ती काय विचार करत होती ते मला कळत नव्हते. तिचे वेदनादायक शब्द ऐकून माझ्या आतील माणुसकी जागी झाली. मी आणि माझा नवरा तिला घरी घेऊन आलो. माझे मन तिच्याबद्दल पूर्ण स्वच्छ झाले होते. पण माझ्या नवऱ्याने ती दुसऱ्या खोलीत जाताच मला एकटीला बोलवून सांगितले, ऐक, हा सगळा खेळच उलटला आहे. आपण त्या महिलेपासून आपला फायदा घेण्यासाठी गेलो होतो, पण ही तर उलट आपल्या गळ्यात पडली. होय, मग काय झालं? आपणही थोडी माणुसकी दाखवायला हवी. मी माझ्या पतीला फटकारले, तुम्ही तिची देखभाल करू शकत नाही तर मी त्या बाईची काळजी घेईन. माणुसकी काय असते हे मला माहीत आहे. माझ्या बोलण्यावर त्याला राग आला आणि तो घरातून निघून गेला. मी त्या मुलीकडे गेले, तिला जेवण वगैरे दिले आणि तिला सर्व गोष्ट विचारली की त्या दिवशी नेमकं असं काय झाले की तुझ्या सासूने तुला औषध देऊन तुला घाईघाईने कबरीत पुरले. तेव्हा तिने मला सांगितले की ती एका श्रीमंत घरातील मुलगी आहे. तिचे आई वडील तिच्या लहानपणीच वारले होते. ती तिच्या काकांकडे राहत होती. सकीना बानो नावाच्या वृद्ध महिलेने त्या महिलेकडे म्हणजेच हसीनाकडे तिच्या मुलासाठी लग्नाची मागणी केली होती. सकीना बानोच्या मुलाला हसीना खूप आवडली होती. लग्न झाल्यानंतर हसीना जेव्हा सकीना बानोच्या घरी आली तेव्हा सकीना बानोने तिला पहिल्याच दिवसापासून दाखवून दिले की तिला फक्त मुलगेच हवे आहेत, तिला फक्त नातवंडे हवे आहेत आणि सुनेकडून काहीही नको. पण हसीनाला समजू शकले नाही की मुलाला जन्म दिल्यानंतर ती इतकी नाराज का झाली होती. पण जेव्हा तिची पहिली मुलगी झाली तेव्हा तिच्या सासूने ते सहन केले. पण दुसऱ्यांदा अपेक्षित नसताना सासूने पहिल्याच दिवसापासून दिवस मोजायला सुरुवात केली. तिसऱ्या आणि चौथ्या महिन्यात तिने माझा अल्ट्रासाऊंड करून घेतला आणि डॉक्टरांना विचारले की त्या मुलाचे जीन्स काय आहे. जन्माला येणारे मूल ही मुलगीच असेल असे डॉक्टरांनी सांगितल्यावर तिने आपल्या सुनेचा मुलाचा गर्भपात करण्याचा खूप प्रयत्न केला, पण ते होऊ शकले नाही. आणि मग तिने शेवटचे काम अशा प्रकारे केले की आपल्या सुनेला झोपेच्या इतक्या गोळ्या दिल्या की ती कधीच उठू शकणार नाही. हसीनाने सांगितले की अर्धा ग्लास पिऊन ती उठून गेली. कदाचित त्यामुळेच तिचा जीव वाचला असावा, नाहीतर हसीना खरोखरच मेली असती. हे खरे होते. हसीनाची गोष्ट खरी होती. त्यांचा कट फारच वाईट दिसत होता. तिचा अर्थ असा होता की तिने आपल्या सुनेपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांचा मुलगा तिच्यावर खूप प्रेम करत होता. घटस्फोटाचा किंवा त्याग करण्याचा प्रश्नच नव्हता. तर सकीना बानोच्या मनात हा संपूर्ण प्लॅन होता आणि तिने तिच्या सुनेसोबत इतका मोठा गुन्हा केला. हसीना रडत होती. मी म्हणाले, बेटी, काळजी करू नकोस. तुला तुझ्या घरी जायचे असेल तर आम्ही तुला तिथे घेऊन जाऊ. तू तुझ्या पतीसोबत वेगळे आयुष्य सुरू करू शकतेस. मग ती म्हणाली, आता मी माझ्या घरी जाऊ शकत नाही. त्या घरात माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या मुलाचा जन्म होईपर्यंत मला सुरक्षित ठिकाणी राहायचे आहे. जर तू मला तुझ्या घरात आसरा देणार असशील तर तुमची खूप कृपा होईल, नाहीतर मी दुसरीकडे कुठे निघून जाईन. हसीनाचे बोलणे ऐकून मी भावूक झाले. काही वेळाने सलीम घरी परत आला. आधीच रात्र झाली होती. मी त्या मुलीला स्वतःची काळजी घेण्यास सांगितली आणि माझ्या खोलीत निघून गेली. सलीम अजूनही रागावून बसला होता. माझे वागणे त्याला आवडले नाही, पण तो मला घाबरवू लागला. ही बाई जगली तर आम्हा सगळ्यांनाही फसवेल. तू तिच्या सासूकडून 50,000 रुपयाची मोठी रक्कम घेतली होती. जर तिने सासूला दोष दिला आहे तर ती हे देखील तिला सांगू शकते. कुठल्या ना कुठल्या प्रकारे तिला इथपर्यंत आणलंय. आपल्यासाठी तर हेच बरे होईल की ही मुलगी जिथे होती तिथे परत गेली पाहिजे. असंही लोकांना कळून चुकले असेल की ही मुलगी घरातून पळून गेली आहे किंवा तिचे आयुष्य संपले आहे. तर मग आपल्याला काय गरज आहे या सगळ्या भानगडीत पडायची? चांगलं हेच आहे की आपण हिला तिच्या ठिकाणी परत नेऊन सोडू. सलीमच्या ह्या गोष्टी ऐकून मी थरथर कापू लागले. सलीम इतक्या खालच्या पातळीला जाऊन विचार करू शकतो याची कल्पनाही मी करू शकत नव्हती. मी सलीमला समजवण्याचा प्रयत्न केला
की तू जे विचार करत आहेस ती माणुसकी नाही, असे कोणत्याही माणसासोबत करू नये. आमच्या दोघात खूप वादविवाद झाले आणि तसेच रात्री झोपी गेलो. सकाळी उठली तेव्हा घरची परिस्थिती बदललेली होती. घरात ती मुलगी नव्हती आणि माझा पती सलीमही नव्हता. माझ्या मनात विचित्र विचित्र विचार येत होते. हातपाय थरथर कापत होते. काय झाले देव जाणे, माझे डोळे का उघडले नाहीत? मी विचार करू लागले की त्याने मला गुंगीचे औषध तर दिले नसेल ना. मी पटकन बाहेर पडले आणि त्या जागेवर पोहोचले ज्या ठिकाणी ती कबर ठेवलेली होती. मी पाहिले की ती कबर जशीच्या तशी ठेवली होती. सलीमचा कुठेच थांगपत्ता नव्हता. संध्याकाळी सलीम स्वतः घरी आला तेव्हा मी त्याच्यावर बरसले. तू हे काय केले? ती बाई कुठे गेली? तू कुठे लपवून ठेवलंय? तिला मारून तर टाकले नाहीस ना? मी तिला का मारणार? मी सकाळी उठलो तेव्हा ती थंड पडली होती. आमच्यावर कोणतेही संकट येण्यापूर्वी मी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावली आहे. तुला का समजत नाही? एखादं प्रेत असं घरात ठेवणं शहाणपणाचे लक्षण नाही. सलीमचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला. त्याने त्या मुलीचे काय केले असेल देव जाणे. मी त्याला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला काहीच उत्तर दिले नाही. मी निराश होऊन बसले. आपल्याकडून चूक झाली म्हणून मी देवाची माफी मागू लागले. आता त्या चुकीचा पश्चाताप कसा करायचा हा विचार करत होते. पण देवाने वेळेची वाट पाहिली नाही. देवाने आमच्या कृत्याची शिक्षा आम्हालाच दिली. संध्याकाळी माझ्या मुलीच्या घरातून बातमी आली की तिचा नवऱ्याचा एका कार अपघातात मृत्यू झाला आहे. माझा जावई भाड्याची गाडी चालवत असे. त्यावर त्याचा उदरनिर्वाह होत असे. परंतु त्याला स्वतःची मोटरसायकल किंवा कार घ्यायची होती जेणेकरून त्याला आपले उत्पन्न वाढवता येईल. मी माझ्या मुलीला 50,000 रुपये त्यासाठीच दिले होते. पण आता माझा जावई या जगात राहिला नाही. आता माझ्या मुलीला त्या पैशाचे काहीच महत्त्व राहिले नाही. माझ्या मुलीचा विधवेचा पोशाखाने माझे हृदय हेलावले. इतके सारे घडूनही माझा नवरा मात्र सुधारला नाही. त्याला नवीन काम मिळाले होते. लोकांनी जमवून ठेवलेली संपत्ती आपल्या हाताने उचलायची. त्यामुळे मी माझ्या पतीला सोडवले. मी माझ्या देवाकडे रात्रंदिवस प्रार्थना करते. मी त्यांच्याकडून माफी मागते जेणेकरून तो माझा तो गुन्हा माफ करेल. मी अनेक मृत स्त्रियांची आंघोळ घातली आहे. त्या महिलांसाठी कफन तयार केले आहे. मला माहीत आहे देवाच्या कोपापासून अजूनपर्यंत कुणीच वाचू शकलेले नाही. मी रोज देवाकडे माझ्या पापांची क्षमा मागते. त्या कबरीजवळ बसून मी त्या महिलेची माफी मागत असते. पण मला माहीत नाही की माझा देव मला माफ करेल की नाही. एवढे बोलून ती महिला गप्प झाली. तिच्या मनावरचे ओझे कधीच हलके होणार नाही हे मला माहीत होते. कारण तिने जे काही कृत्य केले आहे ते माफीचा लायक नव्हते. मी तिच्या मनाला शांतता मिळावी यासाठी काही मार्ग सांगितले आणि काही बंधने पाळण्यास सांगितले आणि तिची माझ्या घरातून पाठवणी केली. ती गेल्यावर बऱ्याच वेळ मी तिच्याबद्दल विचार करत राहिले. आजही ती बाई आठवली की माझ्या डोळ्यात पाणी येते. तर मित्रांनो, आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.